नमस्कार, मी आकाश जाधव. ईपीएफओ कडून एक चांगली बातमी येते, ती म्हणजे ईपीएफओ ची रिक्रुटमेंट आता पुन्हा एकदा आयबीपीएसच्या माध्यमातून होणार आहे. मागे 2 वर्षाआधी ईपीएफओने जी एक रिक्रुटमेंट घेतली होती ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून घेतली होती आणि त्याआधी 2019 ची जी आयबीपीएसच्या माध्यमातून घेतली होती. पण एनटीएच्या पॅटर्नमध्ये, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पॅटर्नमध्ये जे ते थोडासा पॅटर्न त्यांचा आयबीपीएस टाईपमध्ये नसल्यामुळं खूप सारे आयबीपीएसचे विद्यार्थी त्याच्या निकालापासून वंचित होते. आता पुन्हा एकदा ईपीएफओने ठरवलं आहे की त्यांची रिक्रुटमेंट आयबीपीएसच्या माध्यमातून घ्यायची असल्यामुळं एक चांगली संधी पुन्हा एकदा आयबीपीएस ॲस्पायरंटना अदर दॅन आपल्या बँकिंग इन्शुरन्सचा एक चांगली संधी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तयार झाली आहे. आणि पुन्हा एकदा रिक्रुटमेंट वेळेत होईल, निकाल वेळेत लागेल आणि त्यानंतर जॉईनिंग सुद्धा वेळेत मिळेल. हा एक ॲडेड फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. ही साधारणतः नोटिफिकेशन आल्याच्यानंतर मी काही जुन्या विद्यार्थ्यांकडे चौकशी केली तर त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये एएसओ किंवा एसएसए, असिस्टंट सेक्शन ऑफिसर किंवा एसएसए ची रिक्रुटमेंट ही प्रस्तावित असल्यामुळं असा निर्णय ह्याआधी घेण्यात आलेला आहे. त्यातल्या त्यांचं असं म्हणणं आहे की जास्त चान्सेस हे एएसओचे वाटत आहेत. जरी ही इन्फॉर्मेशन कच्ची असली तरी पण आपण जे मंथली सेशनमध्ये 2-3 छोट्या आणि 2-3 मोठ्या रिक्रुटमेंटबद्दल साधारणतः चर्चा केली होती, त्यापैकीच ही रिक्रुटमेंट नाही ना, अशी सुद्धा शंका किंवा अशी सुद्धा जी शंका ही मनामध्ये उद्भवते. तर विद्यार्थ्यांनो, एक चांगली तयारी आपली पुढे कंटिन्यू ठेवा, कारण की येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या रिक्रुटमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.